नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 4 दिवसापासून आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत भरती प्रक्रिया संदर्भात. तर आजच्या व्हिडिओमध्ये गट क आणि गट ड संदर्भात नवीन किती पदे निर्माण झालेली आहेत, एकूण किती पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात पहिल्यांदा येथे सर्व अपडेट तुम्हाला बघायला भेटतील पदभरतींचे. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल, गट क ची आणि गट ड ची किती किती पदभरती येणार आहे ते बघूयात. आता सर्वात पहिल्यांदा काल एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये म्हटलं होतं सार्वजनिक आरोग्य विभागामधील मंजूर पदे 30 जून 2026 पर्यंतची मागितलेली होती. गट क आणि गट ड ची इथे पदानुसार त्यांनी मागितलेली होती. ती या ठिकाणी त्यांनी अजून सादर केलेली नाहीत. परंतु या ठिकाणी जे दुसरा विभाग आहे आरोग्य सेवा आयुक्तालय येथून देखील सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई येथून पदांची माहिती देण्यात आलेली आहे. ती पदे कोणती आहेत तर ती ही परिचारिका महिलांची पदे आहेत. मंजूर पदे येथे जर बघितली तर एकूण येथे 66 एवढी पदे रिक्त आहेत, ती भरली जाणार आहेत. आता सर्वात महत्वाचा सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड मध्ये नवीन पदे किती निर्माण केली आहेत आणि जाहिरात किती पदांची येणार आहे याच्याबद्दल माहिती देतो. तर इथं बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय इथे वगैरे दिनांक वगैरे दिलेले आहेत. तर 24/6/2026 पर्यंतची नव्याने निर्माण झालेली पदे किती आहेत ती इथे बघू शकत आहात. गट क ची जर बघितलं तर इथं पदे असणार आहे 1247 आणि गट ड ची पदे असणार आहेत 666. आता विद्यार्थी सर्व मिळून बोलतील की 1913 फक्त पदांची जाहिरात येईल का, तर नाही. ही पदे काय आहेत ती नवीन निर्माण केलेली आहेत. आधी जी सर्व दोन गट क आणि गट ड मिळून जी रिक्त असणार आहेत ना, ती 6,000 पेक्षा जास्त असणार आहे. 6,000 पेक्षा जास्त असणार आहेत. आणि जी ही पदे आहेत ना, ही जवळजवळ 2,000च्या आसपास ही निर्माण झालेली आहेत. म्हणजे येणारी जाहिरात सर्व मिळून रिक्त पदे किती होतात तर याच्यामध्ये 8,000च्या आसपास रिक्त पदे होतात. तर जाहिरात 5,500-6,000 येतील. बाकी याच्यामध्ये गट क ची रिक्त पदे 3,000 पेक्षा जास्त आहेत आणि गट ड ची पदे म्हणजे गट क ची 3,000 पेक्षा जास्त आणि गट ड ची 2,000 पेक्षा जास्त, म्हणजे येणारी जाहिरात 5,500 पेक्षा जास्त असणार आहे. आणि गट ड ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2,000 पेक्षा जास्त पदे याच्यामध्ये असणार आहेत. आता जाहिरातीची वेगवान जी पद्धत सुरू झालेली आहे, कारण आरोग्य मंत्र्यांनी तसे आदेश देखील दिलेले आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये. त्याच्यामुळे आरोग्य विभागाची भरती जलद गतीने करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे येणारी पदभरती ही लवकरच, आता जुलै महिना चालू झालेला आहे, जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची मोठी जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. आणि ही भरती शक्यतो 2023 मध्ये TCS ने घेतली होती आणि यावर्षी देखील TCS घेईल असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.